श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज श्री स्वामी चरित्र सारामृतातील 7वा अध्याय, 8वा अध्याय आणि 9वा अध्याय. तर व्हिडिओला चला सुरुवात करूयात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जय अगहरणा लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती, सोहस्ते सेवा नित्य करीती, जाणुनी येती परब्रह्मा, वेदांत आवडे तयसी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेवले, त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले, रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्च वेदांत राजगृही होत असे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी, पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसे, ब्रह्मपद तदाकर, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर, येतिराज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बोवा म्हणती काय म्हणे, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्यंतरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामीसे तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तीही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयसी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लोकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारसी, जागृती आली तयसी, त्यांनी धरुनी बुवासी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने केक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पासी, पुसता मागील प्रश्नांसी, खदा स्वामी हसले, मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मापद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जे इच्छितस हसले, मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मापद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी व्रथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हातान याची, बुवा प्रति पटली खुन, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सददित, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपाद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा परिसोद भाविक भक्त सप्तमाध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ परिणामस्तु. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याच्या पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागर, त्या प्रति सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना, परिपूर्व कर्म आघाद, तया लागला ब्रह्मा संबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध वादा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकन, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तेसीची ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णावर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी,
सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो हे जाणून हितो गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्राप्त स्नानी करून पूजा द्रव्ये घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अंती त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा परिषद प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोढा श्री स्वामी चरणा विंदापर नमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमाध्याय शिरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरे वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोक पूर्ण आनंदले तिचे मन मने मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसे इतकू कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपये असे देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रतिकार्य आपुले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मासंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदाने समर्थतेतून उठले यवन स्मशान भूमीत आले येथे त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकून सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करून अशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकरराव येता या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कपनी चढविला मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मासंबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले सोनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाचे आनंद झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनंगेची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करीता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनंगीची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिशोध भाविक भक्त 9 अध्याय गोढा श्री स्वामी राजा नमस्तु शुभम भवतु शिरस्तु श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद